नक्कीच सर, कोकणाकडे जाऊया. कोकणामधील काही लढती फार इंटरेस्टिंग होत्या. भावकीमध्ये आणि भावामध्ये भांडण लागले, अशा काही लढती झाल्या. त्यामध्ये नितेश राणेच्या पुढे निलेश राणे उभे होते. त्यांना काही पक्षांनी अर्थात सपोर्ट केला, मात्र निलेश राणे हे पाठीमागून आले. आता नितेश राणे स्टेबल झाल्यानंतर आणि परत तिखट झाले, असे काहीतरी चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा. महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची कोणती निवडणूक होती ती होती कणकवलीची. कणकवलीमध्ये नितेश राणे जे मंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांचाच भाऊ निलेश राणे हे उभे राहिलेले होते. आता निलेश राणे फार सफाईदारपणे म्हणत होते, हे काही कुटुंबातलं भांडण नाही आहे, हे काही आमच्या दोन भावांमधलं वैयक्तिक राग नाही आहे. पण तरी कुठे ना कुठे ती चर्चा होतच राहिली. कारण एक भाऊ मंत्री असताना दुसऱ्या भावानं त्याच्याच पक्षाच्या विरोधात आवाज टाकावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना धारेवर धरावं, हे काही योग्य हे काही याची काही चर्चा योग्य होत नव्हती. पण निलेश राणे एवढ्यावर थांबले नाहीत. जे काही भाजपचे पदाधिकारी होते, ज्या पदाधिकाऱ्यांकडे बॅगा सापडल्या, त्या घरावरती स्वतः छापे टाकले. आणि ते छापे टाकल्यामुळं निलेश राणे खरोखरीच किती चिडलेले आहेत याचा एक संदेश हा राज्यामध्ये गेला. आणि त्यामुळे निलेश राणेमुळे शिवसेना आणि भाजप यांची राज्यामधली युती ही काही संकटात सापडते की काय असं देखील वातावरण तयार झालेलं होतं. आणि यातही पुन्हा जी कोंडी झाली ती वडील नारायण राणे यांची. नारायण राणे या निवडणुकीमध्ये पूर्णपणे एक बाजूला राहिले. त्यांनी कोणाचं त्या अर्थानं कोणाला थेट पाठिंबा दिला नाही, कोणालाही विरोधही केला नाही. त्यामुळे ते एक थोडंसं आयडल असे राहिलेले होते. त्यामुळे या दोन भावांमधल्या संघर्षाकडे सर्वांचं लक्ष होतं. निलेश राणे यांनी अतिशय ही चुरशीची लढत केलेली होती. म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातला मधला कोणी नेता बोलला नाही, विरोधकांनी कोणी टीका केली नाही. पण निलेश राणे यांनी आपल्या मित्रपक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला धुतलेलं. त्यामुळे असं वाटत होतं की नितेश राणे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची निवडणूक झालेली होती. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती, ज्या संदेश पारकर यांना निलेश राणेंनी पाठिंबा दिलेला होता, सर्वपक्षीय उमेदवार म्हणून संदेश पारकर या ठिकाणी उभे होते. हे संदेश पारकर राणे कुटुंबाविषयी इतके घाण वाईट बोललेले आहेत, त्यांच्यासोबत निलेश राणे जातात म्हणजे काय, असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता. पण राजकारणामध्ये सर्व क्षम्य असतं. विजयी ज्याचा शेवट हा विजयानं होतो ते सर्वच गोड मानलं जातं. त्यामुळं कधी काळचे संदेश पारकर यांना आता निलेश राणे यांच्या पाठिंब्यावरती विजय मिळवावा लागलेला आहे आणि नितेश राणे यांना पराभव स्वीकारावा लागला. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न तुम्हाला विचारतोय की खरंच निलेश राणे नितेश राणे यांच्यामध्ये फाटलंय का की नुरा कुस्ती? या दोन गोष्टी आहेत. निलेश राणे यांना आपलं राजकीय अस्तित्व दाखवायचं आहे, एक पक्षाची भूमिका म्हणून मी मांडतो असं ते सांगतायत. पण त्यांना देखील असं वाटतं आहे की आपण हे राज्याचं नेता व्हावं, आपण हे सिंधुदुर्गमध्ये काहीतरी कमाल करून दाखवावी. एकनाथ शिंदेनं आपल्याला बळ दिलेलं आहे, तर त्या बळाचा वापर आपण करावा आणि नेता म्हणून पुढे यावं अशी त्यांची इच्छा आहे. मग आता हा नेत्या म्हणून पुढे येण्यामध्ये नितेश राणे जर अडथळ ठरत असतील तर तो त्यांच्या पद्धतीने ते दूर करतील. पण मला नेता म्हणून पुढे यायचं आहे, मला भाजपवर टीका करायची आहे असं त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. आणि राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये समोर भाऊ असू दे, वडील असू दे, जावई असू दे, सासरा असू दे, हे यांना कुणी लेखत नाही. आपली प्रगती, आपला रस्ता मोठा होणं हे महत्त्वाचं असतं. आणि तोच मार्ग मला वाटतं निलेश राणे यांनी पत्करला आहे. आणि त्यामुळेच त्यांनी वेळ प्रसंगी भाजपला अंगावर घेऊ. आता ते नितेश राणेंवरती काही बोललेले नाही आहेत, आमच्या भावाभावामध्ये भांडणं नाहीत असं ते पत्रकारांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. पण आज ना उद्या हा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही अशी नक्कीच परिस्थिती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.